जय शिवराय, जय शंभूराजे. मी सचिन वेखंडे. सह्याद्रीची भटकंती सिरीजमध्ये नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील सोनगड आणि पर्वतगड हे दोन जोडकिल्ले आहेत. सोनगड किल्ला करून आम्ही पर्वतगडाकडे निघालेलो आहोत. दुपारचे 12 वाजले आहेत. एकदम कडक ऊन पडलेला होता. नाशिकपासून अवघ्या 50 किमी आणि सिन्नरपासून 26 किमी अंतरावर आहेत. व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी या मोक्याच्या जागेवर किल्ले बांधले गेले. ज्या वाटेने मी चाललो आहे ती वाट खरं तर चुकीची वाट आहे. गडावर जास्त येणं जाणं नसल्यामुळे पायवाट दिसत नाही. जो रस्ता आमचा चुकला होता त्या रस्त्यात आम्हाला 3 मुले भेटली. त्यांना त्यांचं नाव विचारलं. त्यांना सांगितलं रस्ता कुठे आहे किल्ल्यावर जायला, तर ते आमच्यासोबत गडावर आले. हीच ती वाट. पूर्ण निसरडी वाट आहे. जाताना सावकाश जावे. एवढ्या उन्हाचे ते 3 मुलं आमच्यासोबत गडावर येत होते. त्यांना मी नाही सांगितलं तरी ती मुले आमच्यासोबत वर गडावर आले. गडावर चढण्यासाठी 1 तास लागतो. गडावर जास्त अवशेष नाहीत. ऐतिहासिक घटनांमुळे प्रत्येक किल्ल्याची स्वतःची एक वेगळी ओळख असते. असे काही किल्ले आहेत जिथे कोणताही महत्त्वपूर्ण घटना घडल्या नाहीत किंवा घडल्या असल्या तरी इतिहासात त्यांचा उल्लेख आढळत नाही. परिणामी असे अनेक किल्ले विस्मृतीत गेले आहेत आणि आता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. असाच एक विस्मृतीत किल्ला म्हणजे पर्वतगड. या ठिकाणाहून जाताना थोडं सावकाश जाणे, कारण अतिशय छोटा रस्ता आहे. सरळ पुढे गेल्यावर आपल्याला एक पाण्याचं टाकं लागतं. त्या टाक्यामध्ये आता पाणी नाही आहे, पण ते टाकं खोदण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर तो सोडण्यात आला असावा. अशी 2-3 टाके या गडावर आपल्याला दिसतात. 2-3 टाके सोडले तरी या गडावर जास्त अवशेष नाहीत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.